नमस्कार मंडळी. तर मी दिव्या. कसेच सर्वजण मजेत ना? तर दिव्याच किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, इथं मी 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर स्वच्छ अशी ही उडदाची डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि ही जी डाळ आहे ती आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजू घालायची आहे. तर मी इथे रात्रभरच डाळ भिजू घातलेली आहे, कारण की मला सकाळी उठल्यानंतर उडीद वडे बनवायचे आहेत. जर तुम्हाला संध्याकाळी करायची असेल तर तुम्ही 5 ते 6 तास ही डाळ जी आहे ती भिजू घालायची आहे. तर मंडळी, आज मी उडीद वड्यासोबत तुम्हाला सांबार पण करून दाखवणार आहे. तर सांबार बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण की खूप साऱ्या लोकांना पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे डाळ बनवताना नेहमी तुम्ही त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालावी. त्यामुळे काय होतं, पित्ताचा त्रास हा कमी होतो. तर त्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि पाव चमचा मी जिरा घातलेला आहे आणि एक मोठं टमॅटो आहे त्यामध्येच मी शिजवून घेणार आहे. तर आता इथे आपल्याला कुकरच्या मोठ्या गॅसवरती 2 शिट्टी आणि छोट्या गॅसवरती 1 शिट्टी ही करून घ्यायची आहे. तर डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे. तर ह्यातलं सर्व पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ही जी डाळ आहे ती चाळणीमध्ये काढून घेतलेली होती. त्यानंतर थोडी डाळ घालून हे पीठ आपल्याला एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे. तर मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तर तुम्ही पण पाण्याचा वापर करू नका. जर लागलं तर एखादा चमचा तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता की माझं पीठ किती घट्टसर आहे आणि एकदम बारीक असं मी पीठ हे जे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्व डाळ जी आहे ती आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घालून हे व्यवस्थित पद्धतीने छान असं हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ हे किती घट्टसर असं झालेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे सांबारची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे साल काढून घेणार आहे आणि जो भोपळा आहे तो अर्धा घेतलेला आहे. तर आता इथे ज्या बटाटे आहेत त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आणि जो भोपळा आहे तो मी खिसून घेणार आहे, कारण की जेव्हा मी कुकर लावलं होतं तेव्हा माझ्याकडे भोपळा नव्हता. त्यामुळे मी जो भोपळा आहे तो खिसून घेणार आहे. जर तुमच्याकडे भोपळा असेल तर तुम्ही डाळ शिजवताना त्यामध्ये घातला तरी चालेल. तर तुम्ही ते बघू शकता मी भोपळा हा खिसून घेतलेला आहे. त्यानंतर जी शेवग्याची शेंग आहे ती पण शेवग्याची शेंग मी 10 ते 15 मिनिट आधी शिजवून घेतलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण सांबार बनवतो ना तेव्हा त्या सांबारला शेवगा शिजवण्यासाठी जास्त टाईम हा लागत नाही. त्यानंतर मी ही जी डाळ आहे ती छान असं घोटून घेणार आहे आणि त्यातलं जे टोमॅटो आहे ते मी काढून घेतलेलं आहे. तर सांबार बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. थोडंसं तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालायची आहे. त्यानंतर त्यामध्ये टमॅटो घालायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर आपण जो भोपळा घेतलेला होता खिसून, तो भोपळा आणि बटाटाही घालायचा आहे आणि बटाटा आणि भोपळा 5 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपलं इथं भोपळा आणि बटाटा छान असं 5 मिनिट परतून घेतलेलं आहे. तर इथे मी सांबारसाठी एव्हरेस्ट मसाला वापरलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची घातलेली आहे आणि 2 चमचे मी सांबार मसाला घालून हे पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता डाळ जी आहे तर ती घालायची आहे. आम्ही हळद घातलेली नाही आहे, कारण की मी शिजवतानाच हळद आणि हिंग हे घातलेलं होतं. तर सर्व डाळ यामध्ये आपल्याला घालून हे मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी. त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता. तर मी ते 2 ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्याही शेवग्याच्या शेंगा यामध्ये मी घातलेलं आहे. तर मंडळी, यामध्ये मी कांदा आणि लसूण वापरलेला नाही आहे, कारण की आम्ही घरी कांदा आणि लसूण खात नाही. तर तुम्ही सांबारमध्ये कांदा आणि लसूण घालू शकता. त्यानंतर मी इथे 2 चमचे धने पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचे मी वरतून लाल मिरची घातलेली आहे. तर ह्या सांबारला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझं सांबार किती छान असं तयार झालेलं आहे आणि त्याचा कलर पण किती छान असा आलेला आहे. तर सांबार बनवायच्या आधीच मी मंडळी 6 ते 7 चिंचा घेतलेले होते आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी गूळ घेतलेला होता, कारण की माझ्या घरी काही लोकांना साधं सांबार आवडतं आणि काही लोकांना आंबट गोड सांबार आवडतं. त्यासाठी
तर मी इथे हे जे चिंच आणि गूळ आहे ते 15 ते 20 मिनिट छान असं भिजू दिलं होतं आणि त्यातलं पाणी आणि 2-4 चिंच आहे ते त्यामध्ये मी सांबारमध्ये घालून हे जे सांबार आहे ते मी आंबट गोड तयार केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं माझं सांबार इथे झालेलं आहे आणि त्यावरती मी थोडीशी कोथिंबीर ही घातलेली आहे. त्यानंतर आता आपण बघू शकता माझं सर्व सांबार तयार झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पाहूया उडीद वडा कसा बनवायचा ते. तर उडीद वडा बनवण्यासाठी मी इथे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मी उडीद वडा बनवण्यासाठी चाळणीचा वापर केलेला आहे. थोडंसं चाळणीला तेल लावून तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने उडीद वडे हे पाडत आहे. तर पीठ जर तुम्ही घट्ट ठेवलं तर छान पद्धतीने हे जे उडीद वडे आहेत ते पडू शकतात आणि जर तुम्ही पीठ पातळ केलं तर हे जे वडे आहेत त्याला वड्याचा आकारच येत नाही, ते भज्यासारखेच वडे तयार होतात. तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने हे जे वडे आहेत ते माझे पडले आहेत आणि त्याचा कलर आणि ते जे वडे आहेत ते तुम्ही पुढं बघू शकता कसे झालेले आहेत. तर एकही वडा माझा इथे फुटलेला नाही आहे किंवा तेलामध्ये खाली चिटकून राहिलेला नाही आहे आणि मस्त असं ह्या वड्यांचा आकार पण आलेला आहे आणि किती छान पद्धतीचे हे वडे जे आहे ते तयार झालेले आहेत. तुम्ही त्याचा कलर आणि ते वडे बघू शकता, अजिबात तेलकट पद्धतीचे हे वडे तयार झालेले नाहीत. तर तुम्ही इथे बघू शकता की माझे उडीद वडे सर्व तयार झालेले आहेत. तर एक जो उडीद वडा आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे की कसा झालेला आहे. तर ह्या उडीद वड्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की माझा उडीद वडा हा कसा झालेला आहे. जर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात एका उद्या नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.